नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पावसाचं वातावरण अजूनही आहे आणि याचं सातत्य पुढे वाढत जाणार आहे. परंतु सुरुवातीला 1-2 दिवस म्हणजे 19-20 तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहील. नंतर मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो मराठवाड्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र विभाग बदलत हलक्या स्वरूपात तयार होत आहे. जो मान्सून अंदमानात वेळेच्या अगोदर आला, केरळात वेळेच्या अगोदर आला, महाराष्ट्रामध्ये वेळेच्या अगोदर आला, मात्र महाराष्ट्रातून त्याचा पुढील राज्यांमध्ये प्रवेश हा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे. मान्सूनची प्रगती पूर्व भारताकडून होत नसल्यामुळे किंवा पूर्व शाखा वीक झाल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत असला तरी इतर राज्यांमध्ये पाऊस अद्याप पोहोचलेला नाही. GFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर विदर्भात आणि कोकणात हलक्या सरींची शक्यता आज 18 तारखेला आहे. 19 तारखेलाही कोकणाच्या बऱ्याच भागात हलक्या सरी होतील. पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. तीच परिस्थिती 20 तारखेला राहण्याची शक्यता आहे. म्हणजे हे 3 दिवस तरी महाराष्ट्रात भागबदलत स्थानिक पावसाचं वातावरण राहील, परंतु पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. 21 तारखेला मात्र कोकणातील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 22 तारखेला आपण बघतो विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात. कोकणातही बऱ्याच विभागात मोठ्या पावसाची शक्यता आहे. 23 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा या मॉडेलचा अंदाज आहे. 24 तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाचं प्रमाण वाढेल. 25 तारखेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह अजूनही पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 27 तारीख देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा प्रभाव निर्माण करेल. महाराष्ट्रात सध्या तरी स्थानिक पावसाचं वातावरण आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण असं हे प्रभावी राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही काही विभागात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 तारखेला केवळ पूर्व विदर्भ, कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवलं जाते सर्वच मॉडेलमध्ये. साधारण 20 तारखेपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे, परंतु पूर्व विदर्भ, कोकण अशा पावसाच्या सरी वाढतील. जवळपास 21 तारखेपर्यंत पावसाळी प्रमाण कमी राहणार आहे, परंतु विदर्भ आणि कोकण असं पावसाचं प्रमाण वाढत जाणं अपेक्षित आहे. अपेक्षित बाष्प दोन्ही समुद्रात निर्माण न झाल्यामुळे या ठिकाणी मान्सूनची प्रगती होऊ शकलेली नाही. मात्र आपण बघतो 22 तारखेला पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्रामध्ये एक पावसाचं क्षेत्र निर्माण होईल आणि जे दक्षिण भारतासहित महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्येही पावसास अनुकूल अशा प्रकारचं बाष्प तयार होत आहे. त्यामुळे मान्सून 21-22 तारखेला पुढे सरकायला सुरुवात होईल. स्कायमेटने देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र अनेक जिल्ह्यांमध्ये 23 तारखेला सुरू होताना दाखवलं आहे. 24 तारखेपासून कोकणात मुसळधार पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ देखील, उत्तर महाराष्ट्र देखील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 23-24 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. 25 तारखेला देखील महाराष्ट्रात उत्तम पावसाचं वातावरण असेल आणि मान्सूननी बऱ्यापैकी भारतात प्रगती केलेली असेल. महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण विदर्भ, मराठवाडा, कोकण सर्वच महाराष्ट्रामध्ये 26 तारखेला असणार. 27 तारखेला फार मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होईल. मान्सूनची प्रगती झालेली असेल, त्यामुळे अनेक राज्य हे 27 तारखेला पावसाच्या प्रभावाखाली असतील. कोकणात अतिवृष्टीकडे वाटचाल होते. 28 तारखेला देखील महाराष्ट्रात खूप पाऊस असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाला कंटाळणाराही विभाग सध्या निर्माण झालेला आहे. बऱ्याच विभागात हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा अंदाज अतिशय महत्त्वाचा आहे.
मान्सूनचा पॅटर्न हल्ली आपण बघितलं, मान्सून कितीही अगोदर आला तर मान्सूनचा जोर किंवा मान्सून सक्रिय होण्यासाठी खूप उशीर होतो आणि त्यामुळे मान्सूनचा पॅटर्न बदलून तो ऑक्टोबरमध्ये 8-10 दिवस पुढे सरकतो असंही आपण बघितलेलं आहे. तीच पद्धत याही वर्षी राहणार आहे. 19 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी सरी वाढण्याची शक्यता आहे. 20 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळी प्रमाण वाढणार आहे. 21 तारखेला पूर्व विदर्भ, कोकण असं पावसाळी प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. 22 तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. याही मॉडेलने म्हणजे ECMWF मॉडेलने देखील 23 तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि मान्सूनची पुढची प्रगती ही 21, 22, 23 होण्यास सुरुवात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 21 तारखेनंतर मान्सून पोहोचलेला असेल. आपण बघतो विरळ स्वरूपातच भाग बदलत महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने तरी पावसाळी वातावरण 24 तारखेला दाखवलं.